अंतर्गत 365 दिवस चालणाऱ्या आमच्या या शाळेमध्ये 23 विद्यार्थी या परीक्षेमध्ये NMMS परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये 23 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। त्यात आमचा दीपक विजय पवार हा जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद शाळांमधून जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे। त्याला 145 गुण प्राप्त झालेले आहेत। त्याच्यामुळे तो जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आल्यानंतर आमच्या शाळेला खूप मोठा अभिमान झालेला आहे। आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तो शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा असा क्रमांक मिळवेल अशी आशा आम्हाला आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण चिखली तालुक्यातील सवना या गावी आलो। इथे येण्याचं प्रयोजन असं आहे की आज बघतोय की विद्यार्थ्यांकडे कशा पद्धतीने या ठिकाणी लक्ष देणे गरजेचं आहे। त्याच माध्यमातून मराठी शाळेमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे जिल्ह्यातून या ठिकाणी प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे। जिल्ह्यातून पहिला क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे असे विद्यार्थी आहेत दीपक विजय पवार। शेतकरी कुटुंबातून येत आहेत। आज या ठिकाणी आपल्याला प्रथम क्रमांक या ठिकाणी तुझा आलेला आहे, त्याबद्दल काय सांगणार? नमस्कार, माझे नाव दीपक विजय पवार। मी जिल्हा परिषद शाळेत शिकतो। 365 दिवस चालणारी आमची जिल्हा परिषद शाळा मिशन IAS IPS अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवते। त्याच मधला हा एक उपक्रम म्हणजे NMMS। NMMS परीक्षेमध्ये माझ्यासोबत एकूण 40 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी काही पास झाले तर काही नापास झाले। त्यामधून मी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। बरं, हे सर्व श्रेय जे आहे ते कोणाला देणार आपण? हे सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांना देईल। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मुकीम पटेल सर यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवले। तर सोनाकर सर यांनी आमचे तब्बल 180 पेपर्स घेतले। त्यामुळे आम्हाला आमचे जे डाऊट होते ते सरांनी सांगितले आणि वहीत लिहून दिले। त्यामुळे आम्हाला मेन पेपर मध्ये आम्हाला काहीच अडचण आली नाही। काहीच अडचण आली नाही। बरं, त्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी जिल्ह्यातून या ठिकाणी बसलेले असेल, परंतु आपण या ठिकाणी जे गावातून इथे बसले होतात, कुठे काही दडपण वगैरे आल्यासारखं या ठिकाणी परीक्षेमध्ये काही झालंय तुला? नाही, काहीच नाही, बिनधास्त पेपर सोडवला। हो। बरं, तुझे गुरुजन वर्ग काय म्हणतात? तू या ठिकाणी प्रथम क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे। माझ्या शिक्षकांना खूप अभिमान झाला आहे की आपल्या शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यातून प्रथम आलाय। अच्छा, बरं, जेमतेम तुझी परिस्थिती कशी आहे घरची? तुझे आई वडील काय काम करतात? माझे आई वडील मजुरी काम करतात। मजुरी काम करतात, त्यांना फार आनंद झाला असेल हो। तुझ्या नातेवाईकांना? हो। बरं, पुढे जाऊन तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कशामध्ये जाण्याची इच्छा आहे तुझी? IAS। मित्रांनो, हे आहे विद्यार्थी खरे। विद्यार्थी जीवनामध्ये ध्येय गाठणं अतिशय महत्वाचं आहे। त्याला IAS या ठिकाणी या पदावर त्याला कार्य करायचं आहे, जेणेकरून आज आपण बघतोय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी या ठिकाणी तयारी करतायत। हाडाचे काढ करून या ठिकाणी आई वडील सुद्धा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतायत। परंतु आई वडिलांचे स्वप्न आणि गुरुजन वर्गांचे जे स्वप्न साकार जर करायचं जर म्हटलं तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीचे स्वप्न पूर्ततेसाठी सर्वच मंडळींनी पुढे येणे गरजेचे आहे आणि विद्यार्थ्यांची मेहनत सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे। हाच दृष्टिकोन लक्षात घेता आपण त्यांच्यासोबत आज ही दुरुस्त केलेली आहे। आपल्या सोबत दुसऱ्या विद्यार्थिनी आहेत उत्कर्षा शरद हाडे। ह्या सुद्धा या ठिकाणी उत्तीर्ण या ठिकाणी झालेले आहे, मेरिट मध्ये या ठिकाणी आलेले आहेत। 365 दिवस अंतर्गत भरणाऱ्या या मिशन IAS IPS जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा सवना या शाळेची मी विद्यार्थिनी। गेल्या 1 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये NMMS परीक्षेची तयारी करण्यात आली होती। याचं फळ तर आम्हाला भेटलंच, पण सर्वात आधी मी आमच्या शिक्षक वृंदांचे आभार मानेन, कारण की त्यांच्याचमुळे आमच्या शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यातून पहिला आलेला आहे। तसेच यावेळेस तर आमच्या शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यातून पहिला आला, पण पुढच्या वर्षी आमच्या शाळेचा विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिला राहील। तसेच सर्वात अगोदर तर मी माझे वर्ग शिक्षक आदरणीय सोनाकर सर यांचे आभार मानेल, कारण की त्यांनी आमचे 180 पेपर घेतले। आम्हाला काही डाऊट असले की त्यांनी आमचे डाऊट्स क्लिअर केले। तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर मुकीम पटेल सर यांनी आम्हाला बुद्धिमत्ता व गणित खूप छान प्रकारे शिकवले। तसेच साखरे सर यांनी आम्हाला विज्ञान छान प्रकारे शिकवले। तसेच साळवे सर यांनी आम्हाला भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास हे खूप छान शिकवले। शेवटी जाता एवढंच म्हणेल, ये तो सिर्फ झाकी है, मिशन तो भी बाकी है। मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी, कारण की ध्येयपूर्तीसाठी पुढे नेणं सुद्धा या ठिकाणी महत्वाचं असतं विद्यार्थ्यांना। कारण आई वडिलांचे स्वप्न, आई वडिलांची मेहनत आणि गुरुजन वर्गांची मेहनत कुठेतरी या ठिकाणी फळाला येताना दिसते।